नमस्कार. मी प्राध्यापक अमित रेडेकर, यशवंतराव चव्हाण KMC कॉलेज कोल्हापूर, विषय अर्थशास्त्र, प्रकरण क्रमांक 2 भाग 2 आज आपण अभ्यासणार आहोत. प्रकरण क्रमांक 2 भाग 1 मध्ये आपण साधारणपणे उपयोगिता म्हणजे काय, उपयोगितेचे प्रकार, उपयोगिती वैशिष्ट्य थोडक्यात अभ्यासलेली आहेत. प्रकरण क्रमांक 2 भाग 2 मध्ये प्रामुख्याने पहिला घटक आहे उपयोगितेच्या संकल्पना. उपयोगितेच्या प्रामुख्याने 2 संकल्पना आहेत. एक, एकूण उपयोगिता. एखाद्या व्यक्तीने उपभोग घेतलेल्या एकाच प्रकारच्या वस्तूंच्या सर्व नगांपासून मिळालेले समाधान उपयोगिता म्हणजे एकूण उपयोगिता होय. एकूण उपयोगितेमध्ये उपभोग घेतलेल्या सर्व नगांचा विचार केला जातो. उदाहरणार्थ घ्यायचं म्हटलं आपण समजा तहान लागली म्हणून 3 समान ग्लास पाण्याचे भरून ठेवलेले आहेत. आकडेवारीच्या दृष्टिकोनातून विचार करायचं म्हटलं तर पहिल्या ग्लासामधून मला साधारणपणे 10 इतकी उपयोगिता मिळाली, दुसऱ्या ग्लासामधून 8 इतकी उपयोगिता मिळाली, तिसऱ्या ग्लासामधून साधारणपणे मला 4 इतकी उपयोगिता मिळाली. तर तिन्ही ग्लासामधून पाण्यापासून उपयोगिता किती मिळाली? 10 + 8 18 + 4 22 ही उपयोगिता मिळाली आहे. म्हणजे आपण जेवढ्या नगांचा उपभोग घेतो त्या सर्व नगांपासून मिळालेली एकूण जी उपयोगिता आहे, त्याला एकूण उपयोगिता असं म्हणतो. म्हणजे उपयोगितेच्या सर्व नगांपासून मिळालेली बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय, हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी संकल्पना आहे सीमांत उपयोगिता. वस्तूच्या उपभोगात आणखी एका जादा नगाची भर पडल्यास एकूण उपयोगितेत होणारी निव्वळ वाढ अथवा घट म्हणजे सीमांत उपयोगिता होय. मग आपण एक काल्पनिक उदाहरण बघितलं होतं. त्या उदाहरणामध्ये पहिल्या पाण्याच्या ग्लासातून 10, दुसऱ्या ग्लासातून 8, तिसऱ्या ग्लासातून 4 इतकी उपयोगिता मिळाली आहे. तर त्यात शेवटच्या ग्लासातून 4 इतकी उपयोगिता मिळाली आहे, त्यालाच आपण सीमांत उपयोगिता असं म्हणतो. सीमांत या शब्दाचा अर्थ शेवट असा होतो. शेवटच्या नगापासून मिळणाऱ्या उपयोगिता म्हणजेच सीमांत उपयोगिता. तर 3 ग्लासापैकी मी पहिल्याच ग्लास पाण्याचा पिलेला आहे आणि त्यातून मला 10 इतकी उपयोगिता मिळालेली आहे, तर सीमांत उपयोगिता 10 इतकीच होणार आहे. दुसऱ्या शब्दात बोलायचं म्हटलं तर सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोग घेतलेल्या वाढीव नगापासून एकूण उपयोगितेत पडणारी भर होय. म्हणजे लक्षात ठेवायचं की जसं आपण वस्तूचा उपभोग वाढवत जातो तसं प्रत्येक शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजेच सीमांत उपयोगिता होय. हे आपण कोष्टकाच्या आणि आकृतीच्या आधारे स्पष्ट करत आहोत. वस्तूच्या विविध नगांपासून मिळालेली सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यांचा परस्पर संबंध असतो. दोन्हींचा परस्पर संबंध आहे, एकूण उपयोगितेचा आणि सीमांत उपयोगिता. याच्यामध्ये एक कोष्टक दिलेलं आहे. त्या कोष्टकामध्ये प्रामुख्याने वस्तूचे नग 1, 2, 3, 4, 5 हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिल्या नगापासून एकूण उपयोगिता 3 इतकी पाहायला मिळते, दुसऱ्या नगापासून 5 इतकी उपयोगिता पाहायला मिळते, तिसऱ्या नगापासून 6 इतकी उपयोगिता पाहायला मिळते, चौथ्या नगापासून 6 आणि 5व्या नगापासून 5 इतकी एकूण उपयोगिता पाहायला मिळते. तर सीमांत उपयोगिता पहिल्या नगापासून 3 इतकी उपयोगिता पाहायला मिळते, दुसऱ्या नगापासून 2 इतकी उपयोगिता पाहायला मिळते, तिसऱ्या नगापासून 1 इतकी उपयोगिता पाहायला मिळते, चौथ्या नगापासून 0 इतकी उपयोगिता पाहायला मिळते आणि 5व्या नगापासून उणे 1 इतकी उपयोगिता पाहायला मिळते. प्रामुख्याने दोन्हीही संकल्पनांचा जर विचार केला तर याच्यामध्ये एकूण उपयोगितेमध्ये प्रामुख्याने भर पडत जाते उपयोगितेची 3, 5, 6, 6, 5. सीमांत उपयोगितेमध्ये त्या एका नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेचा विचार केला आहे. पहिल्या नगापासून 3, दुसऱ्या नगापासून 2, आता या दोन्हींची बेरीज 5 इथं आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या नगापासून 1 इतकी उपयोगिता, यांची बेरीज 6 इतकी पाहायला मिळते. चौथ्या नगापासून 0 इतकी उपयोगिता मिळालेली आहे. बेरीज केली यात चारही घटकांची तर 6 इतकी पाहायला मिळते. म्हणजे प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी उपयोगिता ही एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता याच्यामध्ये बदल होताना पाहायला मिळतात.
कोष्टक आपण पाहिलेलं आहे, आकृती पाहतोय, एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता. याच्यामध्ये फिकट भगव्या रंगामध्ये एकूण उपयोगिता दर्शवलेली आहे. त्याच्यामध्ये 3, 5, 6, 6, 5 हे सर्व बिंदू जोडल्यानंतर जो वक्र आपल्याला पाहायला मिळतो याला आपण एकूण उपयोगिता वक्र असं म्हटलेलं आहे. हा एकूण उपयोगिता वक्र साधारणपणे प्रथम डावीकडून उजवीकडे वरती सरकतो, समान होतो आणि पुन्हा खाली सरकताना पाहायला मिळतो. तर सीमांत उपयोगिता वक्र चॉकलेटी रंगामध्ये दाखवलेला आहे. 3, 2, 1, 0, -1 अशा पद्धतीने पाहायला मिळतो. हा सीमांत उपयोगिता वक्र प्रामुख्याने डावीकडून उजवीकडे वरून खाली येताना आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत दोन्ही वक्र वेगवेगळ्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात. एकूण उपयोगिता जेव्हा सर्वाधिक असते तेव्हा सीमांत उपयोगिता ही 0 असते, हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. हे तुटक रेषेने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की एकूण उपयोगिता 0 आहे, तर एकूण उपयोगिता 6 सर्वाधिक आहे, तर सीमांत उपयोगिता 0 इतकी आपल्याला पाहायला मिळते. एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यातील संबंध. एकूण उपयोगिता वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा आहे आणि सीमांत उपयोगिता वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा आहे. सीमांत उपयोगिता व एकूण उपयोगिता यांच्यातील संबंध. एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता सुरुवातीला समान असते. 2. एकूण उपयोगिता वाढत जाते तर सीमांत उपयोगिता घटत जाते. हे साधारणपणे AO आणि CO हे बाणाने दर्शवलेलं आहे. AO वरती जाणार आहे तर CO खालती जाताना पाहायला मिळतो. 3. एकूण उपयोगिता जेव्हा सर्वाधिक असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते. AO महत्तम म्हणजे सर्वाधिक, CO 0. 4. एकूण उपयोगिता जेव्हा वाढत जाते तेव्हा सीमांत उपयोगिता उणे ऋण होते. एकूण उपयोगिता जेव्हा सर्वाधिक उच्च बिंदूपर्यंत पोहोचते तेव्हा उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेणे थांबवतो. म्हणजे थोडक्यात आपली गरज पूर्ण झाल्यानंतर त्या वस्तू उपभोग घेणे थांबवतो. उदाहरणार्थ जेवायला बसल्यानंतर जेवण आपल्याला जेवढं आवश्यक आहे शरीरासाठी तेवढं घेतल्यानंतर आपण जेवणाचा उपभोग घेणे किंवा जेवण घेणे थांबवतो. तहान लागल्यानंतर 1 2 ग्लास पाणी पिल्यानंतर आपली तहान भागल्यानंतर आपण पाणी प्यायचं थांबवतो, त्याच्यापेक्षा जास्त पाणी पित नाही. जर पिलं तर काय होऊ शकतं साधारणपणे सर्वाधिक समाधानानंतर म्हणजेच एकूण उपयोगिता सर्वाधिक असते त्यानंतर उपभोक्ता आणखीन जादा नगाचा उपभोग घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यापासून त्याला मिळणारी उपयोगिता असमाधानकारक वाटते, त्याचे त्याला दुष्परिणाम देखील जाणवतात. म्हणजेच वॉमिटिंग होणे, उचमळणे, कंटाळवाणं वाटणं अशा गोष्टी या ठिकाणी घडताना पाहायला मिळतात. या ठिकाणी दोन्ही संकल्पना संपलेल्या आहेत. पुढचा पॉईंट आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे. याच्यावरच पुढील 2 प्रकारातील सिद्धांत अवलंबून आहेत, मागणीचा सिद्धांत आणि पुरवठ्याचा सिद्धांत. त्यामुळं हा सिद्धांत समजून घेणे हे अतिशय खूप महत्त्वाचं आहे. आपण ज्या 2 संकल्पना पाहिलेल्या आहेत, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता, त्यातील 2 नंबरची जी संकल्पना आहे सीमांत उपयोगिता, शेवटच्या नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेला सीमांत उपयोगिता असे म्हणतात. याच संकल्पनेवर आधारित हा सिद्धांत मांडलेला आहे. हाच सिद्धांत अर्थशास्त्राच्या अनेक सिद्धांताचा आधार ठरलेला आहे. प्रस्तावना पाहतोय. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतामध्ये वस्तूचा उपभोग आणि त्यापासून मिळणारी उपयोगिता यांचा विचार केलेला आहे. हा सिद्धांत सर्वप्रथम प्राध्यापक गॉसेन यांनी मांडला, परंतु अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात
सविस्तर स्वरूपात तो प्रकाशित केलेला आहे. म्हणजे हा सिद्धांत अनेकांनी मांडण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम गॉस यांनी मांडला, त्यानंतर अल्फ्रेड मार्श यांनी याच्यावर संशोधन केलं आणि तो त्याला पूर्ण स्वरूप देऊन 1890 साली त्यांनी ते आपल्या स्वतःच्या ग्रंथात त्यांनी प्रकाशित केलेला आहे. त्याची व्याख्या प्राध्यापक अल्फ्रेड मार्श यांनी व्याख्या मांडलेली आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्ती जवळ असलेल्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर त्यापासून मिळणारी उपयोगिता क्रमाक्रमाने घटत जाते. दुसरी एक त्याने व्याख्या सांगितलेली आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी उपयोगिता क्रमाक्रमाने घटत जाते. थोडक्यात वस्तूचा उपभोग सातत्याने घेत गेल्यास त्यापासून मिळणारी उपयोगिता ही क्रमाक्रमाने घटत जाते. म्हणजे आपण ज्या वस्तूंचा उपभोग घेत जातो सातत्यपूर्वक त्यापासून मिळणारी उपयोगिता ही क्रमाक्रमाने घटते. एक साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं, एक म्हणजे समजण्यासाठी अतिशय सोपं उदाहरण, आपल्याला एखादा मोबाईल घ्यायचा असेल तर तो मोबाईल घेताना उत्सुकता असते, कुतूहल असतं. आपण दुकानामध्ये जातो, तो मोबाईल घेतो आणि तो घेतल्यानंतर आपल्याला खूप अट्रॅक्शन असतं. कमीत कमी पहिले 6 महिने किंवा पहिले 2 महिने 1 महिना आपण तो अतिशय काळजीपूर्वक वापरत असतो, त्याचा उपभोग घेत असतो. पण जसं तो कंटिन्युअस वापरत जातो आपण 2 महिने 3 महिने, तसं त्यापासून मिळणारी उपयोगिता ही घटत जाते. त्या वस्तूचं कुतूहल कमी होतं, इच्छाशक्ती त्याची वापरण्याची कमी होते आणि त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता ही क्रमाक्रमाने घटत जाते. कालांतराने आपण तो मोबाईल पुन्हा बदलण्याचा प्रयत्न करतो. आता मोबाईल बदलण्याचा प्रयत्न का करतो? कारण की त्या मोबाईलविषयीची उपयोगिता तुम्हाला थोडीशी कमी झालेली पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत जगातील प्रत्येक वस्तूची उपयोगिता ही कमी होतानाच पाहायला मिळते. हा त्याच्यामध्ये तिने सिद्धांत मांडलेला आहे. हा सिद्धांत मांडत असताना तिने प्रायोगिक तत्त्वावर एक विधान केलेलं आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूचा उपभोग वाढत गेल्यास त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही क्रमाक्रमाने घटत जाते. जेवायला बसल्यानंतर आपण जेवताना देखील जेवण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपण जास्त जेवायला बसत नाही, तहान भागल्यानंतर पुन्हा पाणी पित नाही. याचं कारण काय? तर त्या पाण्यापासून आपली उपयोगिता पूर्ण झालेली असते, अन्नापासून आपली उपयोगिता पूर्ण झालेली असते, ती उपयोगिता घटत गेलेली असते. जेव्हा उपयोगिता शून्य होते तेव्हा प्रत्येक वस्तू उपभोग घेणे हा प्रत्येक व्यक्ती थांबवत असतो. या ठिकाणी त्यांनी व्याख्येच्या सिद्धांताच्या स्वरूपात विधानाच्या स्वरूपात त्यांनी इथं मांडलेलं आहे. हा सिद्धांत त्यांनी सिद्ध करत असताना सिद्धांताची काही गृहीत मांडलेली आहेत. म्हणजे एक सायन्सच्या माध्यमातून जर विचार करायचा म्हटलं तर आपण एखाद्या प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करताना त्या प्रयोगशाळेमध्ये आवश्यक केमिकल्स आहेत, लाईट आहे, आवश्यक इंजिनियर्स आहेत, इन्स्ट्रुमेंट आहेत, आवश्यक सगळे घटक आहेत, या सगळ्या आहेत असं गृहीत धरून आपण प्रयोगाला सुरुवात करत असतो. तसंच हा मानसशास्त्रीय प्रयोग करत असताना काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत आणि ती गृहीत धरून तो सिद्धांत सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिलं गृहीत काय आहे? त्यांनी विवेकशीलता. उपभोक्ता विवेकशील आहे आणि त्याचे वर्तणूक सर्वसामान्य आहे असे मानले जाते. म्हणजे काय थोडक्यात? तर प्रयोगामध्ये म्हणजे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत सिद्ध करण्यासाठी जो प्रयोग केलेला आहे त्या प्रयोगामध्ये जी व्यक्ती घेतली जाणार आहे ती मानसिकदृष्ट्या व्यवस्थित आहे, चंचल नाही किंवा मूर्ख नाही, ती एक स्थिर स्वभावाची आहे असं तिने इथं मान्य केलेलं आहे. तीच व्यक्ती या प्रयोगामध्ये सहभागी होऊ शकते. दुसरं गृहीतक आहे संख्यात्मक मापन. उपभोग घेतल्या जाणाऱ्या वस्तूची उपयोगिता संख्येत मोजता येते, प्रत्येक वस्तूमध्ये उपयोगिता जाणून घेता येते व तुलना करता येते. आता हे सांगत असताना मुळात उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे, ती संख्येत मोजता येत नाही. पण हा प्रयोग सिद्ध करत असताना आपण मानसिकदृष्ट्या आकडेवारीच्या आधारे आपण ते म्हणणं मांडायचं आहे, म्हणून संख्यात्मक मापन अशा ठिकाणी म्हटलेलं आहे. 3. एकजिनसीपणा. वस्तूंचा आकार, रंग, रूप, गुणधर्म या बाबतीत वस्तू एकजिनसी असल्या पाहिजेत. वस्तूमध्ये बदल असता कामा नयेत. म्हणजे आपण प्रयोगासाठी एकाच प्रकारची वस्तू वापरणार ती आकाराला योग्य असली पाहिजेत, एकसारखी असली पाहिजेत, त्याच्यात कोणतेही रंग रूपचं बदल होता कामा नये. उदाहरणार्थ आपण मोसंबी उपभोगासाठी घ्यायची म्हटली तर मोसंबी ही एकाच आकाराची असली पाहिजेत, सर्व एकाच चवीची असली पाहिजे. एखादं गोड आहे एखादं आंबट आहे असं चालणार नाही. योग्य आकार म्हणजे काय? आता प्रयोगाला आपण समजा साखरेचे छोटे छोटे क्यूब 5 वापरले तर प्रयोग यशस्वी करता येणार नाही, कारण की आकार अतिशय लहान आहे. किंवा 5 द्राक्षे घेतली आणि प्रयोग करा म्हणून सांगितलं तर ती शक्य होणार नाही.
कलिंगड घ्या आणि त्या 5 कलिंगडपासून तुम्ही प्रयोग सिद्ध करता येणार नाही, कारण योग्य आकार असला पाहिजे. पाणी आपण विचार घेतलं तर 5 पाण्यात जग भरून ठेवले तर प्रयोग सिद्ध करता येणार नाही. त्या ठिकाणी 200 ml चे पाण्याचे 5 ग्लास ठेवले आणि पाणी पिऊन तुम्ही प्रयोग सिद्ध करा म्हटलं तर तो आपल्याला सिद्ध करता शकतो, कारण की का, त्याचा योग्य आकार आहे. 4 नंबर, उपभोग सातत्य. वस्तूच्या विविध नगांचे एका पाठोपाठ एक असे निरंतर सेवन केले जाते, त्यामध्ये खंड पडता कामा नये, सातत्य असले पाहिजे. म्हणजे आपण ज्या वस्तूचा उपभोग घेणार आहे तो कंटिन्युअस घेता आला पाहिजे, सातत्यपूर्वक घेता आला पाहिजे. तहान लागले, 1 ग्लास पाणी पिला, 1 तासमध्ये गॅप ठेवला, पुन्हा 1 ग्लास पाणी पिलं, पुन्हा गॅप ठेवला, असं चालणार नाही. याच्यातून उपयोगिता घटत जाते, हे सिद्ध करता येत नाही. तर तहान लागल्यापासून आपण कंटिन्युअस 1 ग्लास पाणी पिल्यानंतर पुन्हा दुसरा ग्लास, तो समजा पुन्हा तिसरा ग्लास, असं कंटिन्युअस पाणी पिलं पाहिजेत, किंवा कंटिन्युअस मोसंबी खाल्ली पाहिजेत, कंटिन्युअस सफरचंद खाल्ली पाहिजेत, तर आपल्याला उपयोगिता घटत जाताना पाहायला मिळते. मोबाईलचं पण उदाहरण घेतलं, मोबाईल समजा तुम्ही आज 1-2 दिवस आज खरेदी केला आहे, 2 दिवस वापरला, तिसऱ्या दिवशी नवीन मोबाईल घेतला, चौथ्या दिवशी पुन्हा जुना मोबाईल वापरला, असं केला तर त्या मोबाईलची उपयोगिता तुम्हाला घटताना पाहायला मिळणार नाही. एकच मोबाईल सातत्यपूर्वक 5 ते 6 महिने वापरल्यानंतर त्याच्यातील उपयोगिता कमी होताना पाहायला मिळते. 5 नंबर, योग्य आकार. उपभोक्ता उपभोग घेत असलेल्या वस्तूंचा आकार एक समान किंवा सारखा असला पाहिजे. अतिशय मोठा किंवा अतिशय लहान असता कामा नये, योग्य आकार असावा. मी सांगितल्याप्रमाणेच की अतिशय लहान किंवा अतिशय मोठा आकार असता कामा नये. 6 नंबर, स्थिरता. उपभोगाच्या कालावधीत उपभोक्त्याची उत्पन्न पातळी, आवड निवड, सवयी, पसंती आणि वस्तूची किंमत स्थिर असली पाहिजे. म्हणजे उपभोगासाठी आपण ज्या वस्तू वापरणार आहोत त्या वस्तूंच्या किमतीत बदल होता कामा नयेत. उपभोक्त्याचे उत्पन्न बदलता कामा नयेत. उपभोक्त्याच्या आवडीनिवडी बदलता कामा नयेत. या जर बदलल्या तर प्रयोग करताना अडचणी येऊ शकतात. विभाज्यता. उपभोगात आणलेल्या वस्तू विभाज्य असावी, त्यामुळे वस्तूचे लहान भागात विभाजन करता येईल. म्हणजे आपण ज्या वस्तू वापरतो त्याचं विभाजन करता आलं. सफरचंदाचे 4 भाग करता आले पाहिजेत, पाणी पिल्यानंतर अर्धा ग्लास पाणी आपल्याला शिल्लक ठेवता आलं पाहिजेत, अशा पद्धतीचं विभाजन करता आलं पाहिजेत. 8, एकच गरज पूर्णपणे भागविण्यासाठी वस्तूचा वापर होतो असे सिद्धांतात गृहीत धरावे. म्हणजे आपण जी वस्तू उपभोगासाठी वापरणार आहे ती आपली फक्त आणि फक्त त्या व्यक्तीचीच गरज भागवता आली पाहिजे. त्या वस्तू वापर अनेक इतर कारणासाठी करता कामा नये, नाहीतर प्रयोग यशस्वी होणार नाही. कोष्टक व आकृतीच्या आधारे सिद्धांताचे स्पष्टीकरण. कोष्टक, सफरचंदाचे नग आणि सीमांत उपयोगिता आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. सफरचंदाचे नग 1, 2, 3, 4, 5. सीमांत उपयोगिता 3, 2, 1, 0, -1. साधारणपणे पहिल्या नगापासून 3 इतकी उपयोगिता, दुसऱ्या नगापासून 2, तिसऱ्या नगापासून 1, चौथ्या नगापासून 0, म्हणजे चौथा नग खाल्यानंतर त्यांना काहीच उपयोगिता जाणवणार नाही. आणि 5व्या नगापासून -1, म्हणजे ओमिटिंग होणे, किळस होणे, वाटणे, कंटाळा येणे, ही स्थिती आपल्याला 5व्या नगापासून पाहायला मिळते. वरील कोष्टकात सफरचंदाचे नग व त्यापासून मिळणारी उपयोगिता दर्शवलेली आहे. सफरचंदाच्या पहिल्या नगापासून 3 इतकी उपयोगिता मिळाली आहे, तर अनुक्रमे 2, 3, 4 व 5 नगापासून अनुक्रमे उपयोगिता 2, 1, 0 व -1 इतकी उपयोगिता मिळालेली आहे. यामध्ये 5व्या नगापासून -1 इतकी उपयोगिता मिळाली आहे. यावरून असे दिसून येते की सफरचंदाच्या नगाचा उपभोग जसा वाढत जातो तशी त्यापासून मिळणारी उपयोगिता क्रमाक्रमाने घटत जाते. हे आकृतीच्या आधारे स्पष्ट करत आहोत. प्रामुख्याने आकृतीमध्ये य अक्ष आणि क्ष अक्ष प्रथम काढून घ्यायचा आहे. य अक्षावरती सीमांत उपयोगिता आणि क्ष अक्षावरती वस्तूचे नग म्हणजे सफरचंदाचे नग या ठिकाणी आपल्याला दर्शवायचे आहेत. सीमांत उपयोगिता 1, 2, 3, 4, 5 इतकी पाहायला मिळते. सफरचंदाचे नग
1 2 3 4 5 पाहायला मिळतात. आता प्रामुख्याने आकृती काढत असताना दोन्ही सीमांत उपयोगिता आणि वस्तुचिन्ह दाखवत असताना दोन्हीही वस्तूमधील किंवा घटकामध्ये अंतर हे आकृतीमध्ये योग्य पद्धतीने दर्शवता आले पाहिजेत. म्हणजे अपासूनचे यातील अंतर 1 सेंटीमीटरच असावे, तसेच अंतर इथं ठिकाणी 1 सेंटीमीटरच असावे. याच्यामध्ये जर कमी जास्तपणा असेल तर आकृती काढताना थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते. प्रमाण हे 1 इतकी उपयोगिता 1 सेंटीमीटर, वस्तू 1 नग बरोबर 1 सेंटीमीटर हेच प्रमाण घेऊन या ठिकाणी आकृती काढायची आहे. आता या ठिकाणी आपण 1 2 3 4 5 या अक्षावर सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे. तर 1 2 3 4 5 क्ष अक्षावर वस्तू नग दाखवलेले आहेत. या अक्षावर -1 ही देखील सीमांत उपयोगिता या ठिकाणी दर्शवलेली आहे. आता या ठिकाणी प्रामुख्याने पहिल्या नगापासून 3 इतकी उपयोगिता मिळालेली आहे. दुसऱ्या नगापासून 2 इतकी उपयोगिता मिळालेली आहे. तिसऱ्या नगापासून 1 इतकी उपयोगिता मिळालेली आहे. चौथ्या नगापासून 0 इतकी उपयोगिता मिळालेली आहे. आणि 5व्या नगापासून प्रामुख्याने आपल्याला -1 इतकी उपयोगिता या ठिकाणी पाहायला मिळते. हे सर्व बिंदू जोडल्यानंतर जो वक्र पाहायला मिळतो त्याला आपण सीमांत उपयोगिता वक्र असं म्हटलेलं आहे. हा सीमांत उपयोगिता वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो. नेहमी डावीकडून उजवीकडे वरून खाली येतानाच पाहायला मिळतो. स्पष्टीकरण पाहतोय. वरील आकृतीत या अक्षावर सीमांत उपयोगिता आणि क्ष अक्षावरती सफरचंदाचे नग दर्शवलेले आहेत. CU आपण शॉर्टकट घेतलेला आहे. CU सीमांत उपयोगिता. CU हा सीमांत उपयोगिता वक्र दर्शविला आहे. तर सीमांत उपयोगिता वक्र आकृतीत दर्शवल्याप्रमाणे तो नेहमी डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो. कारण सफरचंदाच्या प्रत्येक नगाच्या उपभोगाबरोबर त्यातून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमाक्रमाने घटत जाते. CU सीमांत उपयोगिता वक्र च्या आधारे दर्शवलेला आहे. म्हणजे प्रामुख्याने सीमांत उपयोगिता वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारच का असतो? कारण उपयोगिता ही नेहमी घटत जाते. सिद्धांताचे अपवाद. आता हा सिद्धांत सिद्ध करताना त्याच्या पायऱ्या आपण सांगतो थोडक्यात मी, आणि मग अपवादाचं स्पष्टीकरण देतोय. प्रस्तावना, सिद्धांताचे विधान म्हणजे व्याख्या, गृहीत म्हणजे काही गोष्टी स्थिर मानायच्या ती गृहीत, आणि आकृती व कोष्टकाच्या आधारे स्पष्टीकरण, आणि अपवाद. प्रामुख्याने अपवाद. त्यानंतर सिद्धांतावरती काही टीका केलेल्या आहेत, त्या टीका. असे एकूण 6 घटक आहेत. ते 6च्या 6 घटक परीक्षेला विचारले जात नाहीत. तर घट्ट सीमांत उपयोगी सिद्धांत गृहीताच्या आधारे स्पष्ट करा, घट्ट सीमांत उपयोगी सिद्धांत अपवादाच्या आधारे स्पष्ट करा, असाच काटछाट करून प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता अपवाद हा पुढचा आपण घटक घेतो याच्यातला 5वा. या सिद्धांताला काही अशा गोष्टी आहेत किंवा वस्तू आहे की त्या लागू होत नाहीत. म्हणजे कितीही त्याचा उपभोग घेतला तरी त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता घटतच नाही आहे. हे अपवाद मांडताना देखील काही त्याच्यामध्ये दोष आहेत, पण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी मांडलेले आहेत. पहिला आहे छंद. पोस्टाची तिकिटे, दुर्मिळ नाणी, अनमोल चित्रे इत्यादी संग्रह करणे यासारख्या छंदाच्या बाबतीत हा सिद्धांत लागू पडत नाही. याचे कारण त्यांच्या साठ्यात होणारी वाढ अधिकाधिक समाधान, आनंद देत असते. त्यामुळे सीमांत उपयोगिता वाढते. म्हणजे ज्याला छंद आहेत, दुर्मिळ चित्र, नाणी, पोस्टाची तिकीटं गोळा करण्याची, त्यांना जेवढीही दुर्मिळ वस्तू मिळतील तेवढी त्यांना अधिक उत्सुकता, कुतूहल, उपयोगिता अधिक जाणवत असते. म्हणून अपवाद मानलेला आहे. 2. कंजूस व्यक्ती. कंजूस व्यक्ती सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला अपवाद आहे. कारण त्याच्या बाबतीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक रुपयापासून त्याला अधिकाधिक समाधान मिळते. त्याला मिळणाऱ्या पैशाची संपत्तीची उपयोगिता कमी होत नाही. म्हणजे एखादी सर्वसामान्य वैचारिकतेची व्यक्ती असेल तर तिच्या बाबतीत संपत्तीच्या पैशाची उपयोगिता घटताना पाहायला मिळते.
पण कंजूस व्यक्तीला दिवसातून 1 रुपया जरी वाचवला तर तो 1 रुपयाची तुला उपयोगिता जास्त जाणवते. दिवसभरामध्ये 5 रुपये त्याने वाचवले तर 5 रुपयाची उपयोगिता आणखीन जाणवते. तिला आणखीन समाधान मिळतं की मी आज 5 रुपये वाचवले, 1 रुपया वाचवला, 50 पैसे वाचवले. का तर त्याच्यात एक संपत्ती स्वतःजवळ बाळगून ठेवण्याची एक मानसिकता आहे. ती अजिबात खर्च करायची नाही, स्वतःजवळच असावी अशी त्यांची एक मानसिकता असते. अशा कंजूस व्यक्तीच्या बाबतीत कितीही पैसा दिला तरी त्या पैशाच्या बाबतीत त्यांची उपयोगिता कधीही घटत नाही. 3. व्यसन. व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत असे आढळून येते की मद्याच्या प्रत्येक वाढवून अंगाच्या उपभोग बरोबर त्याची नशेची पातळी वाढत जाते. त्यामुळे मद्यपी व्यक्तीची सीमांत उपयोगिता वाढल्यासारखे वाटते. खरे तर तो आभास असतो. आता व्यसनामुळे व्यक्तीच्या मेंदूवरील कंट्रोल कमी होतो. कंट्रोल कमी झाल्यानंतर उदाहरणार्थ दारू पिणाऱ्या व्यक्तीला जसं दारू तो टप्प्याटप्प्याने पित असतो तसं ती नशा त्याला चढत असते. आता नशाबरोबर त्याला त्या दारूपासून मिळणारी उपयोगिता अधिक हवीशी वाटते कारण त्याचा मेंदूचं नियंत्रण सुटत असतं. परंतु शारीरिकदृष्ट्या त्या दारूची उपयोगिता ही कमी झालेली असते. पण मानसिकदृष्ट्या मात्र ती उपयोगिताला जास्त आहे अशी वाटते कारण त्याच्या मनावरचा कंट्रोल सुटलेला असतो. अशा व्यसनी व्यक्तीबाबतीत द्विधामनस्थिती निर्माण होते की त्या वस्तू उपभोग घ्यायचा की नाही घ्यायचा ही द्विधामनस्थिती निर्माण होते. मग अशा वस्तुस्थितीमध्ये त्याला उपयोगिता ही त्या वस्तूची जास्त जाणवत असते. 4. सत्ता. व्यक्तीला सत्ता प्राप्त होते तेव्हा आणखीन सत्ता मिळण्याची हव्यास वाढत जाते. सत्तेतील व्यक्तीला सत्तेतून बाहेर यावे असे वाटत नसते. तो निरंतर सत्तेत येतच राहतो आणि त्याला वाटते म्हणून सत्ता सीमांत उपयोगिता सिद्धांताला अपवाद ठरते. परंतु सर्वच व्यक्तींचा समावेश यात होत नाही. आता सत्तेचे उदाहरण घ्यायचं म्हटलं तर वयाच्या 75 ते 80 वर्षापर्यंत राजकारणात कायम असणारे व्यक्ती आज देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे शरीर साथ देत नसलं तरी निरंतर सत्तेत राहण्याची एक मानसिकता त्या व्यक्तीची असते आणि त्यातून त्यांना नेहमी उपयोगिता जाणवत असते. असं ते कधीच म्हणत नाहीत की सत्तेतून बाहेर पडावं, आपल्याला त्याची उपयोगिता संपली असं त्यांना कधीच वाटत नाही. ठराविक व्यक्तींनाच असं वाटतं की सत्तेचा कंटाळा आलेला आहे, सत्तेची उपयोगिता संपलेली आहे आणि सत्तेतून आपण आता सेवानिवृत्ती घेऊया, राजकीय कारकिर्दी संपूया असे म्हणणारे अतिशय कमी लोक आपल्याला पाहायला मिळतात. जास्तीत लोकांना जेवढी जास्त सत्ता मिळेल तेवढी त्यांना त्याची उपयोगिता अधिक प्रमाणात जाणवत असते हे लक्षात ठेवायचं आहे. 5. पैसा. पैशाच्या साठ्यात सातत्यपूर्ण वाढ होत असताना पैशाची सीमांत उपयोगिता अतिशय हळुवारपणे कमी होते. परंतु पैशाची उपयोगिता कधीही शून्य होत नाही. त्यामुळे पैसा किंवा संपत्ती सिद्धांताला अपवाद आहे. म्हणजे पैशाची उपयोगिता कधीही कमी होत नाही. पैसा व्यक्तीकडे असणे गोष्ट वेगळी, पण पैसा हा सातत्यपूर्वक पैशाची उपयोगिता ही स्थिर असते, ती घटत नाही किंवा अतिशय वेगाने वाढत नाही. ती एक सातत्यपूर्वक स्थिर आपल्याला असताना पाहायला मिळते. शून्य तरी अजिबात होत नाही. पैसा हा प्रत्येक व्यक्तीला लागतो. अपवादात्मक काही लोक याच्यातून वगळलेले आहेत. सिद्धांतावरील टीका. आता अनेक अर्थशास्त्रज्ञांनी सिद्धांतावर टीका पण केलेली आहेत की आता कोणत्या टीका आहेत. पहिला आहे अवास्तवगृहीत. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांतात वस्तूच्या एकजिन्सीपणा, आकार, सातत्य, स्थिरता, विवेकपूर्ण वर्तन इत्यादी गृहीतकांवर सिद्धांत आधारलेला आहे. परंतु या सर्व अटी एकाच वेळी पूर्ण करणे किंवा पूर्ण होणे कठीण आहे. म्हणजे काही अर्थशास्त्रज्ञांनी काय सांगितलेलं आहे की हा सिद्धांत सिद्ध करत असताना जी तुम्ही काही गृहीतं मांडलेली आहेत ती गृहीतं अवास्तव आहेत, जादाच्या आहेत आणि ती सर्वच्या सर्व एकाच वेळेला पूर्ण करणे कठीण आहे. ती पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे हा सिद्धांत अवास्तविक गृहीतकांवर आधारलेला आहे असं त्यांनी टीका केलेली आहे. 2. संख्यात्मक मापन.
उपयोगितेचे संख्यात्मक मापन शक्य नाही, कारण उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे, परंतु गुणात्मक स्वरूपात तिचे प्रमाण मोज मोज मोजले जाते. म्हणजे सुरुवातीलाच प्रकरण सुरू करताना सांगितलेलं आहे की उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे, मानसिकदृष्ट्या संशोधनाची संकल्पना आहे, म्हणून संख्येत काहीही मापन करता येत नाही. हा प्रयोग सिद्ध करण्यासाठी फक्त आपण काल्पनिक आकडेवारीचा विचार करायचा आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून संख्यात्मक मापन करणे ही टीकाकाराने टीका केलेली आहे की संख्यात्मक मापन होऊ शकत नाही. 3. पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. टीकाकारांच्या मते पैशाची सीमांत उपयोगिता प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. ही किमतीतील बदल, पैशासाठा याचाही प्रभाव पडतो. आता कंजूस व्यक्ती आपण घेतला, दानशूर व्यक्ती बघू शकतो आपण, एक स्थिर व्यक्ती बघू शकतो. या 3 व्यक्तींचं जर उदाहरण घेतलं तर तिन्ही व्यक्तीच्या बाबतीत पैसा या घटकाची उपयोगिता नेहमी वेगळी असणार आहे. पण या तिन्ही व्यक्तींच्या बाबतीत पैशापासून मिळालेली उपयोगिता ही शून्य कधीच होणार नाही. त्यामुळं पैशाच्या स्थिर सीमांत उपयोगिता याच्यावर देखील टीका केलेली आहे. 4. एकच गरज. हा सिद्धांत एकाच गरजेच्या समाधानापुरता मर्यादित आहे, परंतु प्रत्यक्षात मनुष्य एकाच वेळी अनेक गरजा भागवू शकतो. म्हणजे आपण मागे तहान, जेवण, सफरचंद अशा एका वस्तूचा विचार करून प्रयोग केला, पण माणूस जीवन जगत असताना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण अशा अनेक गरजा बरोबर घेऊन जगत असतो आणि या गरजा पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करत असतो. म्हणून टीकाकारांचे मत असं आहे की सिद्धांत तुम्ही फक्त एकाच गरजेचा विचार केलेला आहे, अनेक गरजांचा विचार केलेला नाही. 5. अविभाज्य वस्तू. हा सिद्धांत दूरदर्शन, गाडी, घर इत्यादी अवजड आणि अविभाज्य वस्तूंसाठी लागू पडत नाही. म्हणजे 5वं टीका केलेली आहे, ज्या वस्तूंचं विभाजन करता येत नाही किंवा ज्या वस्तू पटकन विकता येत नाही, ज्या वस्तू आपल्याला निरंतर उपभोगात घ्यायच्या असतात, त्याच्यासाठी हा सिद्धांत लागू होत नाही. आपण घर बांधलं असेल तर घरामध्ये 50 ते 60 वर्ष राहतो. गाडी घेतली असेल गाडी 5 ते 10 वर्ष वापरतो. टी व्ही घेतला असेल तर तो 3-4 वर्ष वापरतो. मग अशा वस्तूंची उपयोगिता कमी झालेली आहे का नाही हे सांगू शकत नाही. प्रामुख्याने हा सिद्धांत इथं संपलेला आहे. प्रस्तावना, सिद्धांताचे विधान, गृहीते, आकृती व कोष्टकासहित स्पष्टीकरण, सिद्धांताचे अपवाद आणि टीका हे आपण 5 मध्ये या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. पुढं सीमांत उपयोगिता व किंमत यातील संबंध थोडक्यात त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. मागणीचा सिद्धांत घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे. हे समजून घेण्यासाठी सीमांत उपयोगिता व किंमत यातील परस्पर संबंध बाबत चर्चा करूया. हा सिद्धांत व्यावहारिक उपयोगितेचे समर्पक उदाहरण आहे. पुढील कोष्टकाच्या आधारे सीमांत उपयोगिता आणि किंमत यांच्यातील संबंधित खालील निष्कर्ष काढता येतील. बाजार किमतीशी तुलना करण्यासाठी सीमांत उपयोगितेचे रूपांतर पैशात व्यक्त केले जाते. असे गृहीत धरले की क्ष वस्तूच्या 1 नगाची बाजार किंमत 50 रुपये आहे आणि एका नगाची सीमांत उपयोगिता 10 रुपये बरोबर सममूल्य आहे. म्हणजे 50 रुपयाला 10 इतकी सीमांत उपयोगिता मिळते. अशा प्रकारे एका नगाची सीमांत उपयोगिता आणि बाजार किंमत यांची तुलना वरील कोष्टकात स्तंभ क्रमांक 5 मध्ये दाखवली आहे. कोष्टक बघतोय आपण. क्ष वस्तूचे नग सीमांत उपयोगिता, त्या नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता रुपयामध्ये 1 नग बरोबर 10, एका नगापासून 10 रुपये, तर उपयोगिता 10 इतकी सांगितले. बाजार किंमत 50 रुपये एका नगाची. सीमांत उपयोगिता आणि किंमत यांची तुलना. पहिल्या नगाचा विचार करूया आपण. पहिल्या नगापासून 10 इतकी सीमांत उपयोगिता मिळणार आहे. 10 सीमांत उपयोगिता, 10 रुपये किंमत, 100
बाजार किंमत 50 रुपये आहे, सीमांत उपयोगिता जास्त आहे आणि बाजार किंमत कमी पाहायला मिळते. म्हणजे उपयोगिता जास्त मिळाली आहे, किंमत कमी आहे. तो आणखीन एका नगाची खरेदी करेल, दुसरा नग खरेदी करेल, त्यापासून उपयोगिता घटलेली आहे, 8 इतकी उपयोगिता मिळाली आहे. सीमांत उपयोगिता 80 झालेली आहे, 10 अधिक 8 80. बाजार मूल्य 50 आहे. सीमांत उपयोगिता 80, बाजार मूल्य 50 आहे. बाजार मूल्यापेक्षा सीमांत उपयोगिता जास्त आहे, त्यामुळे आणखीन वस्तू तो खरेदी करेल, तिसरा नग खरेदी करेल, त्यापासून 7 इतकी उपयोगिता 70 इतकी सीमांत उपयोगिता मिळाली आहे. बाजार मूल्य 50 आहे, 70 सीमांत उपयोगिता जास्त, बाजार मूल्य 50 कमी पाहायला मिळेल. पुन्हा तो चौथा नग खरेदी करेल, सीमांत उपयोगिता 5, एकूण 50 इतकी उपयोगिता मिळालेली आहे. बाजार मूल्य 50 आहे, सीमांत उपयोगिता 50, बाजार मूल्य 50, हे इथे आपल्याला समान होताना पाहायला मिळेल. प्रामुख्याने थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे, समान बरोबर चिन्ह इथं पाहिजे होतं, फक्त प्रिंटिंग मिस्टेक थोडी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी वस्तूचा उपभोग घेणे ग्राहक थांबवतो. पण थोडंसं पुढं आपण उदाहरणासहित आपण थोडं गेलो तर समजा 5वा नग त्यानं खरेदी केला, 5वा नग खरेदी केला तर उपयोगिता 3 इतकी मिळणार आहे. प्रामुख्याने उपयोगिता 30 झालेली आहे, बाजार किंमत 50 आहे, सीमांत उपयोगिता 30 आणि बाजार मूल्य 50. उपयोगिते खर्च जास्त, मिळणारी उपयोगिता कमी, या ठिकाणी तो वस्तूची खरेदी थांबवतो, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर 6व्या नगापासून 1 इतकी उपयोगिता 10, बाजार मूल्य 50, सीमांत उपयोगिता 10 आणि बाजार मूल्य 50 रुपये खर्च करून फक्त 10 इतकीच उपयोगिता मिळणार असेल तर तो त्या वस्तूंना घेणार नाही. म्हणजे या ठिकाणी चौथ्या नगापासून जर आपण विचारात घेतलं, चौथा नग जो आहे त्या चौथ्या नगाचा जर विचार केला आपण या ठिकाणी, या चौथ्या नगालाच तो स्टिकअप राहतो, स्थिर राहतो. चौथ्या नगाला 5 इतकी उपयोगिता आहे, बाजार मूल्य 50, बरोबर सीमांत उपयोगिता 50 मिळालेली आहे, बाजार मूल्य 50 आहे, सीमांत उपयोगिता 50 आणि बाजार मूल्य देखील 50, असं समान स्थिती जिथं होईल तिथं तो खरेदी करणे थांबवतो. उपभोक्ता एकामागून एक सलगपणे वस्तू उपभोग घेतो. घटत्या सीमांत उपयोगी सिद्धांतानुसार खरेदी केलेल्या व उपभोग घेतलेल्या प्रत्येक वाढीव नगाची सीमांत उपयोगिता घटणारी असते. सीमांत उपयोगिता बाजार किमतीपेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ वरील कोष्टकामध्ये ही पहिल्या 3 नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता बाजार किंमत 50पेक्षा अधिक आहे. याचे कारण उपभोक्त्याची गरज तीव्र असते. यानंतर सीमांत उपयोगिता किंमत समान होते, म्हणून उपभोक्ता चौथा नग घेण्याचा विचार करू शकतो. 5व्या आणि 6व्या नगाच्या बाबतीत प्राप्त सीमांत उपयोगिता बाजार किमतीपेक्षा कमी होते. या समतोल स्थितीनंतर विवेकशील उपभोक्ता वस्तूची खरेदी थांबवतो. जेव्हा उपभोक्ता इच्छेनुसार वस्तूंचा उपभोग घेतो तेव्हा सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त असते. जगणाऱ्यांच्या वेळेस सीमांत उपयोगिता, जाणकारांच्या वेळेस सीमांत उपयोगिता व किंमत समान होतात, त्या नगाला सीमांत नग संबोधले जाते. विवेकी उपभोक्ता विकत घेऊ इच्छित नाही की त्यांना न सीमांनंतर न कसे म्हणणार. अशा प्रकारे जेव्हा विवेकी उपभोग त्याचा व समाधानाचा समतोल साधला असतो. उपभोक्ता आणि किंमत यांचा परस्पर संबंध सिद्धांतात पाहायला मिळतो. थोडक्यात प्रामुख्याने उपभोक्त्याने वस्तूचा उपभोग घेत असताना पैसा, त्याच्यावर असणारे पैसे आणि त्या वस्तू मिळणारी उपयोगिता यांची तुलना करून तो खर्च करत असतो, हेच थोडक्यात याच्यामध्ये सांगितलेले आहे. धन्यवाद. एकंदरीत आपण भाग 2 मध्ये प्रामुख्याने सीमांत उपयोगितेच्या 2 संकल्पना पाहिलेल्या आहेत. एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता.
एकूण उपयोगिता सीमांत उपयोगिता यांच्यातील संबंध, घटत्या सीमांत उपयोगी सिद्धांत आणि सिद्धांताची टीका आणि सीमांत उपयोगिता किंमत यांच्यातील संबंध हा अभ्यासलेला आहे. या ठिकाणी प्रकरण 2 संपलेलं आहे. धन्यवाद.